अ, एकच मिनटं, एकच मिनटं, आलो तुमच्याकडे. हां, नमस्कार. बघा ना कसं झालं. आता तुम्ही माझ्यासमोर येऊन बसलेला आहात आणि माझं लक्ष मात्र या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला महत्त्व द्यायचं सोडून या मेसेजच्या मागे मी लागलोय. मित्रांनो, आजकाल तुम्ही कुठेही जा, सगळीकडे हेच चित्र आहे. या मोबाईलमध्ये आपण एवढे गुरफटलेलो आहोत ना की आपल्याला आजूबाजूची दुनियाच कळत नाही. तर मित्रांनो, मनातल्या गोष्टीमध्ये आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत. तर मी निरंजन कुलकर्णी आमच्या परिवर्तन क्रिएशन्स या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि साधारणपणे कुठल्या वयोगटात किती स्क्रीन टाइम हवा आणि त्याचा आपल्या मनावर, आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो या विषयात चर्चा करायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर मृदुला आपटे. गेले 30 वर्ष सायकोलॉजी या विषयावर त्या प्रॅक्टिस करतायत आणि विदुला सायकोलॉजिकल फर्म या फर्मच्या त्या फाउंडर डायरेक्टर आहेत. तर मला सांगायला तुम्हाला अतिशय आनंद होतोय की मृदुला मॅडम बरोबर हा आमचा दुसरा पॉडकास्ट आहे. मनातली ताकद हा ऑलरेडी आम्ही त्यांच्यावर पॉडकास्ट केलेला आहे. ती लिंक तर तुम्हाला मी शेअर करीनच. तोही एपिसोड बघा आणि हाही आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. मॅडम, पुन्हा एकदा तुमचं खूप 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 स्वागत आणि खूप छान योग जुळून आला पुन्हा एकदा तुमच्याशी चर्चा करायला. आणि आमचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांची खरं तर ही डिमांड होती की मॅडमकडनं आम्हाला अजून वेगवेगळ्या विषयांवर ऐकायला आवडेल. तर जसं स्क्रीन टाइम आपण जे म्हणलो, मी आता जसं म्हणलं की हे चित्र सगळीकडेच आहे की लोक मोबाईलमध्ये एवढे गुंतलेले आहे की समोरचा माणूस बसून राहतो आणि तो मोबाईलमध्येच असतो. तर या अनुषंगाने मला असं विचारायचं की स्क्रीन टाइम आपण जे म्हणतो की वेगवेगळ्या वयोगटात, आजकाल तिसरीतल्या मुलालाही मोबाईल लागतो आणि 75-80 वर्षांच्या आजोबांनाही मोबाईल लागतो. म्हणजे इतकं ते सगळं गुरफटलेलं होतं आपण. तर स्क्रीन टाइमचा असं काही आयडियल टाइम आहे का? आणि समजा जर तो असेल किंवा त्याच्या पलीकडे जर आपण गेलो, स्क्रीन टाइम वाढला तर त्याचे मनावर आपल्याला काय परिणाम होतात? ओके, सो सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की जसं आपल्याला अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कशी वाचायची किंवा खेळ कसा खेळायचा हे शिकवलं जातं, तसं मोबाईल कसा वापरायचा हे शिकवलं जात नाही. म्हणजे किती बघायचा, कसा बघायचा, समोर ठेवून बघायचा, असा हातात धरून बघायचा, आपल्याला काही शिकवलं जात नाही. लॅपटॉप सुद्धा आपण मोरऑरलेस कशावर तरी ठेवून मग पाहतो, पण मोबाईल आपण कसाही कुठेही वेडीबाकडी मान करून कसंही पाहतो. म्हणजे फिजिकली त्यांनी जे नुकसान होणार आहे ते होणारच आहे, पण त्या बाबतीतलं एज्युकेशन आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे अंधाधुंद ज्याला म्हणतात तसा मोबाईलचा वापर होतोय. सो दॅट इज द फर्स्ट थिंग. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. नो एज्युकेशन अबाउट हाऊ टू यूज द मोबाईल, डिजिटल यूज ऑर व्हॉट एव्हर. करेक्ट करेक्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी बाळ लहान असल्यापासनं, अगदी तान्ह असल्यापासनं, पहिल्या दिवसापासनं व्हिडिओ कॉल सुरू होतात. आजी आजोबांना म्हणा, कोण आत्या असेल, काका असतील, मावशी असेल, मामा असेल, त्यांच्यासाठी खूप दूर असतात ते. सो दे वॉन्ट टू सी. लहान अगदी बाळ असल्यापासून आपल्याला मोबाईलचं एक्सपोजर आता सुरू होत आहे आणि 75, 80, 85 जे काय वयापर्यंत मोबाईलचा यूज होतोय. तर असं काही प्रिस्क्राईब्ड नाहीये की इतकं पाहिजे. ऍज अ स्टँडर्ड जितकं लेट मोबाईल बघायला सुरुवात होईल तितकं चांगलं, कारण मोबाईल हे अतिशय ऍडिक्टिव्ह आहे आणि त्याची गरज खूप लहान वयात नक्कीच नाहीये. आता शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये मोबाईलवर खूप सामान पाठवलं जातं, त्यांना वाचायला लागतं, त्याच्यातनं अभ्यास करायला लागतो. त्याच्यामुळे ते युजफुल आहे. त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत थ्रो अवे युअर मोबाईल, असं नक्कीच नाही म्हणू शकत. पण जितक्या लेट सुरू होईल वापर त्याचा तितकं उत्तम, असं मी म्हणेन डेफिनेटली. पण मग दिवसातनं किती तास बघावा असं काही गणित आहे का? कमीत कमी डेफिनेटली. पण स्पेसिफिक असं आहे, कारण काय झालंय की कोरोना काळापासून, आता माझ्या मुलावरनं मी बघतो, कोरोना काळापासून ऑटोमॅटिक आपणही जोडले गेलो, मुलंही जोडले गेलो, ऑप्शन नव्हता, आपण बाहेर पडू शकत नव्हतो. तर तेव्हापासून मुलांना, आता माझा मुलगा किती आम्ही प्रयत्न केला तरी त्याला 10 मिनिटं तरी जेवताना मोबाईल लागतोच. मग तर तो पटपट जेवतो. मग आम्ही आई वडील काय विचार करतो की अरे मुलगा त्यानिमित्ताने पटपट जेवतोय ना, तर 10 मिनिटं द्या त्याला मोबाईल असं. पण मग ते होता होता तो स्क्रीन टाइम जो आता वाढत चाललेला आहे की 10 मिनिटाचे 15 झाले, 1 तास झाला, 2 तास झाला, की काही घरांमध्ये तर काहीच कंट्रोल नसतो. तर मग त्या केसमध्ये काय म्हणजे परिणाम होऊ शकतो? विपरीत काय परिणाम मनावर होतो का? हो, आय थिंक लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी डेफिनेटली वेगळे रूल्स असायला हवेत. लहान मुलांसाठी ते त्यांची जी आवश्यक कामं आहेत, जेवण म्हणा, झोप म्हणा, अभ्यास म्हणा, किंवा आई वडिलांसोबत बसून जेवतायत म्हणा, जे काय असेल, अजिबात मोबाईलचा यूज झाला नाही पाहिजे. कारण त्याला माइंडफुलनेस म्हणतात, माइंडफुल इटिंग. एका जागी बसून लक्ष देऊन जेवणं, त्याला लहानपणी लक्षात असेल तुला की
सगळेजण बसून एकत्र जेवायचे, गप्पा मारायचे किंवा शांत बसून जेवणाकडे लक्ष दे, असा एक रूल असायचा. आणि त्याला अर्थ होता की असं केल्यामुळे आपण जेवणाकडे आपलं पूर्ण लक्ष जाईल, व्यवस्थित चावून आपण जेवण जेवू आणि मग डायजेशन चांगलं होईल. पण ज्या प्रकारे आता जेवण मोबाईल देऊन जेवलं जातं, डेफिनेटली इट इज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक. सो कमीत कमी वेळ आपल्याला लहान मुलांना द्यायचा आहे मोबाईलवरती. गरज असेल तरच द्यायचा आहे आणि जितकं लेट होऊ शकेल तितकं द्यायचं आहे. जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं आपल्याला कामानिमित्ताने मोबाईल वापरायला लागतो. तरी सुद्धा मी असं पाहिलंय की मुलं झोपली की आई वडील मोबाईल स्क्रोल करत मग झोपतात. म्हणजे पूर्वी आपण पुस्तकं वाचत मग झोपायचो किंवा गाणी ऐकत झोपायचो, ते इट हॅज बीन रिप्लेस्ड बाय कम्प्लीट मोबाईल यूज. सगळे नाही, काही लोक अजूनही आहेत जे शिस्तीने फक्त म्हणजे अगदी शिस्तीत मोबाईल बघतात की आपली ही वेळ आहे किंवा मला तेव्हाच बघायचंय असं. पण खूप लोक असतात जे स्क्रोल करत राहतात आणि इट इज सो ऍडिक्टिव्ह, इट इज लाईक अल्कोहोल. म्हणजे बघतच राहू आपण, करतच राहू, नाही बघितलं आपला मोबाईल जरा कुठे गेला की आपल्याला विड्रॉल सिम्पटम्स येतात. हो, म्हणजे बऱ्याचदा मी पण बघितलेलं की कळत नकळत माझ्याकडनंही होतं की मेसेज आलेला नसतो, ट्विंक वगैरे असं काही वाजलेलं नसतं, तरी सुद्धा मोबाईल हातात बघितला जातो आणि ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते स्क्रोल केले जातं. एक्झॅक्टली. पण मग हे जेव्हा ऍडिक्शन होतं तर तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याच लोकांच्या वाट्याला एकटेपणा वगैरे आलेला असतो किंवा त्या डिप्रेशन मध्ये ते गेलेले असतात, मग आता काय करायचं, बाहेरच्या जगाशी संबंध माझा तुटलेला आहे, मग मी कुठे डोकं घालणार, तर ते मी मोबाईल मध्ये घालणार. तर मग असं जर कोणाच्या बाबतीत जर घडत असेल किंवा झालं असेल तर त्यातनं आपण बाहेर कसं पडू शकतो? म्हणजे चिकन ऑर एग अशी स्टोरी येते की डिप्रेशनमुळे मोबाईल यूज जास्ती आणि सतत मोबाईल केल्यामुळे बाकीच्या गोष्टींवर परिणाम झाल्यामुळे एक लो मूड येणं किंवा डिप्रेस्ड वाटणं, क्लिनिकल डिप्रेशन नाही पण डल वाटणं हे स्वाभाविक आहे. सो डिप्रेशन मध्ये असताना किंवा मूड खराब असताना आपण खूप मोबाईल पाहू शकतो, हे अगदी पॉसिबल आहे. लोनलीनेस मुळे आपण मोबाईल पाहतो, एस्पेशली वयस्कर माणसांमध्ये आपण पाहतो की त्यांचा जर रुटीन मोबाईल असला खूप जास्ती तर त्यांचाही रुटीन हल्ली खराब व्हायला लागलाय. ते सुद्धा सतत गेम्स खेळतायत आणि मोबाईल मध्ये राहतायत. सो दॅट इज ऑल्सो अ प्रॉब्लेम. पण तरी सुद्धा त्यांच्या वयाला खूप काही करायला नसलं तर कमीत कमी मोबाईल असतो त्यांच्याकडे, ते व्हिडिओ कॉल करू शकतात, त्यांच्यासाठी खूप मोठा ऍसेट आहे असं मी म्हणेन. पण जे आपलं इन कोर्ट्स प्रोडक्टिव्ह इयर्स आपण ज्याला म्हणतो की लहानपणापासून ते साधारण 50, 60, 70 पर्यंत सुद्धा हल्ली, आय थिंक दॅट इज द एज जेव्हा आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ ठेवला पाहिजे आणि मोबाईल तो वेळ खूप खातोय. करेक्ट करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. पण मग हा एकटेपणा कसा घालवायचा, म्हणजे तो मोबाईलने घालवता येतो का? मोबाईलने वाया जातो, डेफिनेटली वाया जातो. एकटेपणा घालवण्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. सो हल्ली खूप प्रमाणात लोक बुक क्लब सुरू करतायत किंवा बुक कॅफे सुरू करतायत, तिकडे जाऊन लोक भेटतात, बोलतात, किंवा ट्रेकिंग क्लब्स असतात किंवा छोट्या छोट्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतात, स्केचिंग करतात काही जण मिळून. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला आता करता येतात सो दॅट आपण बिझी राहू, लोकांसोबत राहू. तुम्हाला जर मित्र परिवार तुमचा जवळपास नसला, नातेवाईक नसले तर अशा ऍक्टिव्हिटीज असे क्लब्स जॉईन करा. पण लोकांबरोबर राहणं खूप महत्वाचं आहे आणि ऍक्च्युअल वर्ल्ड मध्ये राहणं, चॅटिंग करून एका डिजिटल वर्ल्ड मध्ये राहणं ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात ठीक आहे. काही लोक ऑकवर्ड असतात सोशली, त्यांना एकदम लोकांना भेटायला त्रास होतो, तर मग डिजिटल वर्ल्ड ठीक आहे, पण ओनली ॲज अ स्टेपिंग स्टोन. त्याच्यानंतर मीटिंग पीपल. करेक्ट. म्हणजे या व्हर्च्युअल सगळ्या रिलेशनशिप्स किंवा व्हर्च्युअल सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा फिजिकली आपण जर सुरुवात केली हळूहळू स्टेप बाय स्टेप तर त्या थोडं तरी मोबाईल पासून आपण स्वतःला लांब ठेवू शकतो. पण आता असं झालेलं की काही काही चांगला कंटेंट पण असतो मोबाईलला. आता बऱ्याचदा आपण असं बोललं तर की ते म्हणजे मग मोबाईल आम्ही बघायचं नाही का, अरे ही एक चांगली वेब सिरीज आली आहे किंवा एक चांगला पॉडकास्ट आहे किंवा आपण जसं आता पॉडकास्ट करतोय, चांगल्या विषयावर चर्चा आहे वगैरे. तर तुमच्या मते काय चांगलं बघितलं की एक परिपक्वता येऊ शकते किंवा एक मेंटल पीस येऊ शकतो, किंवा या गोष्टी जरूर बघाव्या तुम्ही की जेणेकरून तुम्हाला मेंटली कुठेतरी हेल्दी वाटेल, शांत वाटेल. तर अशी तुम्ही काय उदाहरणं देऊ शकता की, म्हणजे मी स्पेसिफिक कोणाबद्दल विचारत नाहीये की एखादा सिनेमा किंवा सिरियल किंवा पॉडकास्ट असं म्हणत नाही मी, कुठला प्रकार बघितल्याने आपल्याला रिफ्रेश व्हायला होईल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल मोबाईल कडनं, हे तुम्ही काय सांगू शकता? ओके, तरी लहान आणि मोठ्या माणसांसाठी थोडासा फरक असेल, पण मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं थोडासा टाइम डिसाईड आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे आपल्या रुटीन मध्ये साधारण हा वेळ मी मोबाईल बघणार आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मोबाईल बघत राहणार आहे, दॅट इज नॉट अ ग्रेट आयडिया. सो
ह्या वेळात मला हे माझे पॉडकास्ट ऐकण्याची वेळ आहे किंवा हे माझं मोबाईलवरचा कंटेंट बघण्याची वेळ आहे, अशी एखादी वेळ आपण जर डिसाईड केली दिवसात, तर दॅट विल बी अ गुड आयडिया. पण ती कुठली वेळ असेल? ती कुठलीही वेळ असेल, जेव्हा तुमचा फ्री टाइम असेल किंवा जेव्हा तुम्हाला बाकीचं काही तुमची कामं नसतील किंवा हॉबीज तुमच्या बाकीच्या नसतील करण्यासारख्या, तेव्हा तुम्ही तो टाइम डिसाईड करू शकता. म्हणजे डेफिनेटली ह्याला प्राधान्य बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा कमी द्यायला हवं असं मला वाटतं. ऑफकोर्स प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतील, हे माझे विचार आहेत. ऍज अ सायकॉलॉजिस्ट हे माझे विचार आहेत. करेक्ट करेक्ट. सो दुसरी गोष्ट म्हणजे तो जो वेळ आहे त्याच्यात फक्त उपयुक्तच कंटेंट बघायला पाहिजे असं नाही. त्याच्यात तुम्ही मजेशीर गोष्टी बघा, गाणी ऐका, सिनेमे बघा, तुम्हाला जे हवंय ते बघा. एंटरटेनमेंटही असू देत थोडीशी किंवा इंटरेस्टिंग काही असू देत. पण एकच गोष्ट एस्पेशली मुलांसाठी मी नक्कीच नाही म्हणेन, ती म्हणजे जी रील्स असतात किंवा क्विक कंटेंट असतो. त्याच्यात काय होतं की मुलांची अटेन्शन खूप कमी होते. बरोबर. जे सतत कार्टून्स आहेत, फॉर एक्झाम्पल, कार्टून्स मुलांसाठी चांगले पण थोड्या वेळासाठी. सतत ते कार्टून्स बघत राहिले किंवा सतत अशी कंटेंट बघत राहिले जी चेंजिंग कंटेंट आहे, तर त्यांचं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनवर खूप परिणाम होतो. बरोबर. त्याच्यामुळे कुठलीही अशी गोष्ट त्यांनी बघावी जी थोडी स्थिर आहे. ह्युमन बिंग्स आहेत त्याच्यात, चालतायत, फिरतायत, काहीतरी करतायत, शांतपणे थोडा वेळ बसतायत, मग काहीतरी डायलॉग्स आहेत, असं बघितलं तर ते जास्ती चांगलं. कार्टून बघायला हरकत नाही. खूप जास्ती वेळ सतत कार्टून्स किंवा सतत अॅनिमेटेड कॅरेक्टर्स किंवा सतत मुव्हिंग ऑब्जेक्ट्स, कंटिन्युअसली चेंजिंग सीन्स, दॅट इज नॉट अ ग्रेट आयडिया. पण म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की मुलांची किंवा आपली सुद्धा मोठ्यांची इमॅजिनेशन पॉवर किंवा मेमरी आपण जे म्हणतो याच्यावर परिणाम होतो? कमी होते. नक्कीच. आपण जेव्हा आपल्याला पूर्वी फ्री वेळ असायचा किंवा आता सुद्धा काही लोकांना जेव्हा फ्री वेळ असतो, आपण नुसतं असं विचार करत बसतो, बघत बसतो किंवा एखादं पुस्तक वाचत बसतो किंवा नवीन काहीतरी काढून करत बसतो, नवीन एखादी डिशच करू किंवा नवीन एखादा क्राफ्टचं काहीतरी काढून करत बसू किंवा कुठेतरी भटकायला जाऊ. तर ते जे क्रिएटिव्हिटी आपली त्यांनी वाढणार आहे, नुसतं काही न करता जे आयडियाज येणार आहेत त्या आयडियाज यायला थोडीशी लिमिटेशन येते मोबाईलमुळे असं मला वाटतं. ऑफकोर्स त्याच्यात अजून नवीन आयडियाजही आपल्याला मिळतात, नवीन खूप शिकायलाही मिळतं. मोबाईल इज नॉट ऑल बॅड, डेफिनेटली नॉट ऑल बॅड, इट इज व्हेरी गुड, पण फक्त लिमिटेड यूज असावा, दॅट्स ऑल. बरोबर आहे. लिमिटेड यूज वरूनच परत विचारतो की समजा माझा आता मुलगा 3रीत आहे, तर त्याच्यासाठी मला तुम्ही नंबर्स मध्ये अप्रॉक्सिमेटली सांगा की दिवसातनं त्याने 1 तास बघायला पाहिजे. किंवा आता मी जसं आहे, आता मी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करतो, प्लस मी हे सगळी क्रिएटिव्ह फील्डमध्ये पण आहे, तर मी माझ्या एजला 40sला मी किती बघायला पाहिजे आणि माझे आई वडील आता ते 70s मध्ये आहेत, त्यांनी किती वेळ बघायला पाहिजे? तुम्ही काय सांगाल इन नंबर्स? तुम्हाला टाईट स्पॉट मध्ये मुलांनी अर्धा पाऊण तास, दिवसभरात जास्ती 1 तास. ओके. ह्याच्यापेक्षा दिवसभरातनं जास्ती बघायला नको. बर. तुला इतकी कामं आहेत, मॅन्युफॅक्चरिंगचं काम प्लस हे कंटेंट करण्याचं काम, आणि त्याच्यामुळे सुद्धा तुला बरंच बघायलाही लागत असेल. राईट राईट. ते सोडून तुझ्या एंटरटेनमेंट पर्पजेससाठी किंवा नवीन काहीतरी शिकण्यासाठी वेळच किती उरत असेल, आय डोंट नो. काढायला लागतो. सो मे बी 1-1.5 तास, 2 तास. बरोबर आहे. आणि आई बाबांना आता थोडेसे ते रिलॅक्स्ड आहेत आणि त्यांची पिढीला हेही माहितीये की बाकीची कामं आटोपल्याशिवाय हे करायचं नाही. सो त्यांची शिस्त जास्ती आय थिंक परफेक्ट आहे त्या बाबतीत. ते कमी ऍडिक्शनच्या साईडला जातील. सो त्यांनी 2-3 तास बघायला काही हरकत नाही, पण ह्याच्या पलीकडे आय डोंट थिंक सो. बरोबर आहे. कारण टीव्ही पण असतो आणि बाकीच्या एंटरटेनमेंट्स पण असतात ना, असं नाही की आपण मोबाईल पाहून बंद करतो. बरोबर. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मोबाईल जो आहे, रात्री झोपताना जसं तुम्ही म्हणलात की मुलं झोपली की आई वडील स्क्रोल करत असतात, तर अंधार असतो खोलीमध्ये, 0चा छोटासा बल्ब असतो, आणि त्या अंधाऱ्या याच्यामध्ये तो मोबाईलचा जो स्क्रीनचा लाईट जो असतो डोळ्यात जात असतो आणि आपण तसं बघत असतो. इज इट आयडियली राईट और इट इज रॉंग? नॉट एट ऑल. It is. I am not a medical doctor, but I know that much that it is not right. It is not right. आणि एक लक्षात घ्या की मुलं हुशार असतात खूप. म्हणजे खूप छोटी मुलांना कदाचित कळणार नाही, पण जसे जसे ते मोठे होतात तसं तसं त्यांना कळतंय की आई बाबा मोबाईल पाहून झोपतात. खूप खूप 2-4 वर्षाच्या स्पॅन मध्ये तेही तेच करणार आहेत आणि ते तुम्हाला चॅलेंज करणार आहेत. आणि मग तुम्ही कॉन्फ्लिक्टिंग गोष्टी बोलू नाही शकणार आहात की मी बघू शकतो पण तू नाही, कारण तू लहान आहेस. आपण असं बोलू नाही शकणार आहोत. आणि आजची पिढी प्रचंड स्मार्ट आहे.
माझ्या मुलावर मी सांगतो, भयंकर प्रश्न असतात मुलांना. बरोबर आणि खूपच ते बरोबर विचारतात की आई वडिलांना डिसिप्लिन असलीच पाहिजे मोबाईल यूज बद्दल. बरोबर. सो ती डिसिप्लिन असली की मग मुलांना ती डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल, शिकवायलाच लागणार नाही. राईट. मला समजा जाणवतंय की मला स्क्रीन मी ऍडिक्ट झालेलो आहे, मला हे कमी करायचंय पण मला मार्ग सापडत नाहीये. तर इमिजिएट आणि प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ मध्ये ज्या रेमेडीज करू शकतो अशा तुम्ही काही सुचवू शकाल का? की बाबा स्टेप, कारण शेवटी कुठलेही म्हणतात की अल्कोहोलिक किंवा कुठलंही व्यसन हे एका रात्रीत तर काही सुटत नाही, त्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला चॅनलाइज करायला लागतं. तर हे ऍडिक्शन पासून जर आपल्याला स्वतःला थांबवायचं असेल, किंवा मला कळतंय की मी जास्ती आहारी जातो मोबाईलच्या, तर मी काय करायला पाहिजे? व्हॉट शुड बी द फर्स्ट स्टेप, व्हॉट शुड बी द सेकंड स्टेप, याबद्दल काय सांगा? मोबाईल ऍडिक्शन म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे आधी. मोबाईल ऍडिक्शन मध्ये एकतर जे फिजिकल तुम्हाला त्रास होत असतात ते तर तुम्हाला जाणवायला सुद्धा लागतात. म्हणजे तुमचे हात दुखायला लागतात, कधी कधी हाताचे छोटे छोटे जे बोन्स असतात ते दुखायला लागतात, मान दुखायला लागते, शोल्डर्स दुखायला लागतात. एवढंच नाही तर तुम्हाला नको असतं जरी, कंटाळा जरी आला तरी तुम्ही सोडू नाही शकत मोबाईल. सो हे पहिलं लक्षण आहे. दुसरं म्हणजे इतकं जास्ती ते ऍडिक्शन असतं की कोणीतरी तुम्हाला फोर्स केलं, एखाद्या मुलाला, एखाद्या 15-16 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही ओरडाआरडी करायला लागलात, फोर्स केलं की तुम्ही नाही मोबाईल बघायचा नाही, मला दे, खूप झालं तुझं किंवा काही, तर तो चिडू शकतो. इतका जास्ती चिडू शकतो की तो तुम्हाला मारायलाही येऊ शकतो. इतकं ऍडिक्शनची लिमिट आम्ही पाहिलेली आहे क्लिनिक्समध्ये. बरोबर. सो ऍडिक्शन वेगळ्याच लेवलला आहे मोबाईल, तुमच्याकडे येतात भरपूर. अच्छा. आणि निमहॅन्स आपल्या इथे जे प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे मेंटल हेल्थ साठी, ते एक क्लिनिक रन करतात स्पेशली फॉर मोबाईल ऍडिक्शन. अच्छा. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये बँगलोरला. सो मोबाईल ऍडिक्शन हा खूप मोठा आणि खरा प्रॉब्लेम आहे. आपण जे इझिली बोलताना म्हणतो ना की मोबाईल ऍडिक्शन आहे, याला खूप ऍडिक्ट झालाय, ते ऍक्च्युअली ऍडिक्शन आहे. जसं गेमिंगचं ऍडिक्शन आहे तसं मोबाईलचं ऍडिक्शन हे रिअल ऍडिक्शन आहे. बरोबर. सो सगळ्यात प्रथम जेव्हा आपल्याला थोडी जाणीव, आपल्याला मोठी माणसं म्हणून थोडी जाणीव व्हायला लागली की लहान मुलांना किंवा स्वतःला आपल्याला मोबाईल शिवाय अजिबात राहता येत नाहीये, मोबाईल आपल्या डोळ्याआड झाला की आपल्याला अस्वस्थ व्हायला होतंय, किंवा मोबाईल आपण थोड्या वेळ पाहिला नाही तर आपल्याला कसं तरी व्हायला लागतंय, किंवा मनच लागत नाहीये, उदास वाटायला लागतंय, किंवा आपण अँक्शियस व्हायला लागतोय, तर डेफिनेटली इट इज टाइम की आपल्याला आधीच कंट्रोल करायला पाहिजे. पण असं जर लक्षणं दिसली तर डेफिनेटली आपल्याला थोडी सेल्फ कंट्रोल टेक्निक्स वापराव्या लागतील. सगळ्यात प्रथम बंद करून ठेवणे मोबाईल झोपायच्या आधी. ओके. म्हणजे स्विच ऑफ करायचा. एमर्जन्सी तुम्हाला असली, लँडलाईन असलं तर उत्तम. ओके. तर एमर्जन्सी असली काही तर त्या व्यक्तीला सांगायचं की फोन करा. जर एमर्जन्सी तुम्हाला कोणाची असली, आई वडिलांची म्हणा किंवा आजी आजोबांसाठी म्हणा, किंवा काही मेडिकल एमर्जन्सी कोणाची असली तर तेव्हा फक्त फोन उचलायचा. अदरवाईज तो बाजूला ठेवून द्यायचा, दूर ठेवून द्यायचा तो फोन, हातात धरायचा नाही. झोपायच्या आधी कमीत कमी 2 तास मोबाईल वापरायचा नाही शक्यतो. बिग चॅलेंज. या गरज असली, इम्पॉर्टंट असलं तर वापरा, नसली तर ते खरंच बाजूला ठेवून द्या. म्हणजे मुलांनाही तुम्ही खूप छान शिकवताय, खूप छान तुम्ही मॉडेलिंग करताय जर तुम्ही मोबाईल 2 तास आधी वापरला नाही. आणि मग सेल्फ कंट्रोल टेक्निक साठी जास्त वेळ मोबाईल पासून दूर राहायला हळूहळू शिकायचे. आणि एक वेळ ठरवायची की या वेळेला मी मोबाईल बघणार आहे, मग त्यावेळेला बघायचा, त्यावेळेला स्वतःला हे नाही करायचं. बरोबर. म्हणजे एक काळ असा होता की जेव्हा मोबाईल काय लँडलाईन पण आपल्या घरात नव्हते, पण तरी आयुष्य खूप छान होतं, व्यवस्थित कम्युनिकेशन व्हायचं. ते थोडं हळू समजायला लागलं की बाबा माझ्याकडे मोबाईल नाहीये एवढा काळ, मग विदाऊट मोबाईल मी काय करू शकतो. मग हळूहळू मग आपण वळू शकतो किंवा पुस्तक वाचू शकतो, न्यूजपेपर वाचू शकतो, किंवा मोबाईल नसला की खूप आयडिया सुचतात, खूप सुचतात. जर आपण आता तुला आठवत असेल, जर लहानपणी, आता तर जनरेटर आणि हे इन्व्हर्टर्स असतात, पूर्वी तुझ्या लहानपणी जेव्हा लाईट जायचे तेव्हा सगळी फॅमिली एकत्र येऊन मग आपण गप्पा गोष्टी, भेंड्या खेळायचो, कितीतरी गंमत करायचो. कारण लाईट्स नसायचे तेव्हा काहीच करता यायचं. तसंच आहे ते. सो मोबाईल चांगली गोष्ट आहे, आपण मागे तर जाऊ नाही शकत, पण तो कसा वापरायचा त्याचं थोडं एज्युकेट करायला पाहिजे आपण स्वतः. म्हणजे कुठेतरी आपण एक सुवर्ण मध्य काढायचा, टेक्नॉलॉजी म्हणून त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघायचं, पण त्याच्या आहारी न जाता त्या सुवर्ण मध्यातनं काढायची जावं लागणार आहे. सो मॅडम, खूप खूप धन्यवाद. म्हणजे या निमित्ताने स्क्रीन टाइम हा आपण बोललोच होतो, हा विषय खूप छान पद्धतीने कव्हर झाला. आणि माझ्यामध्ये मला खात्री आहे की स्टेप बाय स्टेप का होईना जे या सगळ्या विळख्यात अडकलेले आहेत ते नक्कीच यातनं मार्ग काढू शकतील.
आय होप सो. खूप खूप तुमचे धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण स्क्रीन टाईम हा अतिशय महत्त्वाचा विषय आजकाल आहे आणि खूप लोक या विळख्यात अडकले आहेत. पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत मनातल्या गोष्टी आज सिरीजमध्ये अशाच एका खास व्यक्तीसह. लवकरच भेटू. धन्यवाद.